तर मीरा भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यावसायिकाला मराठीच्या मुद्द्यावरती मारहाण केलेली आहे. त्या अनुषंगाने तिकडचे जे व्यापारी असोसिएशन आहे त्यांनी उद्या बंद ठेवलेलं आहे आणि ते एकत्रित होऊन संबंधित जे DCP आहेत ते मोर्चा काढून त्यांना ज्ञापन देणार आहेत कायदेशीर कारवाई संदर्भात. तर आपण ह्याला कसं पाहता, काय म्हणा? मला असं वाटतंय, हा देश हिंदुस्थान आहे, हा संघ भारत आहे. या भारताच्या संविधानामध्ये व्याख्या जी केलेली आहे ती भारतवासी म्हणून केलेली आहे, सिटिझन्स म्हणून केलेली आहे. त्याच्यामुळं आपण सेपरेटिस्टसारखं भाषेवरून व्यापाऱ्यांना त्रास देणं, त्यातले त्यात बॉम्बे मुंबई जे काय म्हणायचं ते म्हणा, ही आर्थिक राजधानी आहे देशाची. जेव्हा देशाची आर्थिक राजधानी आहे, प्रत्येक जे सिटिझन आहे त्यांचा या बॉम्बे मुंबईवर अधिकार आहे आणि त्यांना पडताडीत करणे, व्यापाऱ्यांना पडताडीत करणे, भाषेच्या कारणावरून मारहाण करणे, भाषा मेरी मर्जी आहे, भाषा मेरी मर्जी आहे, भाषा मेरी मर्जी आहे. कारण स्पष्टपणे जे आहे भारताच्या संविधानामध्ये राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे, राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच म्हणलेलं आहे फंडामेंटल राईटमध्ये. असा फंडामेंटल राईट हिसकावून घेण्याचा अधिकार जे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष आहे, त्यांचे जे मास्टर माइंड आणि त्यांचे जे हे आहे राज ठाकरे, त्यांचीच विकृती आता त्यांच्या पक्षातल्या लोकांनी स्वीकारली की काय. कारण लक्षात ठेवा, भाषेच्या नावावर पडताडीत करणं हे अत्यंत चुकीचं आहे, गैर आहे. एका व्यापाऱ्यांना म्हणजेच आपले जे मीरा रोडमधले जे व्यापारी आहेत, त्यांच्या शॉपचं नाव जोधपूर स्वीट्स आहे, जोधपूर स्वीट्सच्या व्यापाऱ्यांना ज्या प्रकारे पडताडीत केलं आणि ते जगानी पाहिलं, त्याची माफी, जी त्या घटनेची माफी राज ठाकरे मागणार आहेत का? आणि मागणार नसतील तर का नाही मागणार? जिम्मेदारी स्वीकारणार का? संविधान विरोधी वर्तनासाठी प्रत्येकाने नतमस्तक व्हायचं असतंय, माफी मागायची असते. म्हणून मी उत्तर देतो, त्या संबंध मीरा रोडमधल्या व्यापाऱ्यांकरिता मी उत्तर देतो. त्या व्यापाऱ्यांना आपापल्या भाषेत बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून मी उत्तर देताना म्हणतो, जो भी हमारे बम्बई के अंदर व्यापार करते हैं, जो भी अपनी दुकान अपने कारखाने, अपना होटल चलाते हैं, वो सारे भाइयों को मैं विश्वास दिलाना चाहता हूँ कि भारत का संविधान उनके साथ खड़ा है. जो भी छोकरे ओकरे आके, लौंडे आके जिस तरह से जोधपुर स्वीट्स के मालिक और वहाँ के काम करने वाले कष्टकरी को जिस तरह से प्रताड़ित किया है, उसकी हम निंदा करते हैं. और हम आपको ये भरोसा दिलाना चाहते हैं कि आप किसी से मत डरे. आपका राइट टू बिजनेस, राइट टू प्रोफेशन ये भारत के संविधान ने दिया है. और मेरी मर्जी, मराठी बोलूँ, हिंदी बोलूँ, गुजराती बोलूँ, मेरी मर्जी. मराठी बोलूँ, हिंदी बोलूँ, गुजराती बोलूँ, मेरी मर्जी. ये बात ध्यान में रखो. और जो मूल तत्व है भारत के संविधान के, देखो जिस तरह से अन्याय करते हैं, जिस तरह से मन से कार्यकर्ता आके अन्याय कर रहे हैं, प्रताड़ित कर रहे हैं, अन्याय करना जितना जुल्मी है उतना ही गलत अन्याय सहन करना है. मैं वहाँ के मीरा रोड के सारे व्यापारियों को मैं उनके साथ हूँ. और मैं कहना चाहता हूँ कि जिस तरह से उन्होंने कल इकट्ठे होके आला पुलिस अफसर से मिलने की बात की है, मैं पुरजोर उनके साथ हूँ, उनके बात का समर्थन करता हूँ. और कोई भी ना डरे, किसी से भी ना डरे, अपना व्यवसाय करे. और कभी कोई कानूनन जरूरत पड़े तो मैं 24/7 ऐसी जो ताकतें हैं जो देश को भाषा के नाम पे, संप्रदाय के नाम पे बांटने की कोशिश करते हैं, उसके खिलाफ मैं लड़ने को तैयार हूँ. मी त्या तमाम व्यापाऱ्यांसोबत आहे. जे व्यापारी जे मीरा रोडमधले असतील, मुंबईतले असतील, बॉम्बेमधले असतील, हॉटेल्सवाले असतील, जे कोणी अशा काळाकुट्ट काम करणाऱ्या ताकदी आहेत, त्या ताकदीच्या विरुद्ध जे उभं राहतील 24/7 मी त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी तयार आहे. उद्या मोर्चा आहे सर, आपण स्वतः काही जाणार आहात का? मी उद्या जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्या मोर्चामध्ये मी सुद्धा सामील होण्यासाठी जाईल. कारण हा मुद्दा देश का मुद्दा है, ये मुद्दा देश का मुद्दा है, ये मुद्दा भारत के संविधान का मुद्दा है, ये मुद्दा जो है व्यापारियों को दिए हुए मूलभूत हक का मुद्दा है, ये मुद्दा जो है राइट टू एक्सप्रेशन एंड स्पीच का मुद्दा है. हम जाएंगे, हम चलेंगे आणि मी म्हणेल की त्या व्यापाऱ्यांना
देशातील मुंबईतील जो संविधानवादी नागरिक आहे त्या सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, बळ दिलं पाहिजे आणि अशा अपप्रवृत्तींना जिथेल्या तिथे थांबवलं पाहिजे. एक दुसरा प्रश्न आहे सर की मनसेनंतर ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांच्या समक्ष काही लोकांनी मारहाण केलेली आहे, माफी मागितल्यानंतर ही मारहाण झालेली आहे. ह्याला कसं पाहता, ह्यावर काय भाष्य करा? अत्यंत नम्रपणे महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक, त्याचबरोबर ठाण्याचे सन्माननीय पोलीस आयुक्त, त्याचबरोबर माननीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आपणा सगळ्यांना मी आव्हान करत आहे की लक्षात घ्या की शहाणी विरुद्ध सरकार ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये जे सांगितलेलं आहे की आपल्याला ज्यावेळेस एखादा तक्रारदार येऊन धारिष्ट दाखवू शकत नाही, अशा काय अपप्रवृत्तीच्या विरुद्ध, अशा काय गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध जे लोक आहेत आणि ते अन्याय करत राहतात, अशा वेळेस आपण स्वतःहून दखल घेतली पाहिजे. आणि ज्या प्रकारे कुणीतरी राजन विकारे, काय नाव त्यांचं, राजन विचारे हां विचारे, ते जे काय राजन विचारे आहेत त्यांना मला सांगायचं आहे आणि मला सार्वजनिकरित्या सुद्धा सांगायचं आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये न्यायालयाच्या व्यतिरिक्त न्यायदान होऊ शकत नाही. परंतु असं दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये की कोणीतरी राजन विचारे जे आहेत ते बसलेले आहेत, लोकांना माफी मागायला लावत आहेत. नुसतं माफी मागितली जात नाही तर लोकांना माफी मागितल्याच्या नंतर मारहाण केली जाते आहे. ते सुद्धा महाराष्ट्रातले लोक नाहीत. या कारणाने चूक जर कुणी केली असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करण्याचा अधिकार किंवा अशा प्रकारे बेकायदेशीरपणे शिक्षा देण्याचा अधिकार किंवा माफी मागायला लावायचा अधिकार हे ना तर राजन कोण आहेत त्यांना आहे, ना उद्धवला आहे, ना राज ठाकरेला आहे. हे सगळं जे आहे अविचारी आहे. तुम्हाला सांगतो, विचारेंना मला सांगायचं हे सगळं अविचारी आहे, हे असंविधानिक आहे. आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, हे ठाण्यातली घटना आहे. जे कोणी राजन विचारे असतील त्यांच्यावर गंभीर प्रकारची कारवाई झाली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, विक्टीम समोर येऊन जरी म्हणत नसला तरी सुद्धा आपण चित्रामध्ये दिसत आहे, व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्या व्यक्तीला त्याच्या अधिकाराची जाणीव करून त्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे. सार्वजनिकदृष्ट्या ठाण्यामध्ये एका गरीब रिक्षेवाल्याला मारहाण झाल्याच्या नंतर त्या ऑटो रिक्षावाल्या कष्टकऱ्यांनी जाऊन आत्महत्या केलेली आहे. अशा प्रकारे सार्वजनिक अपमान करणे, ते व्हिडिओ रिलीज करणे, यातून जर परत दुसरी आत्महत्या एखाद्या गरीब कष्टकऱ्याची झाली किंवा गरीब व्यापाऱ्याची झाली तर याला जिम्मेदार कोण राहील? कारण अविचारे राजन, हे तुमचं बरोबर नाही. अविचार हा संविधानाचा मूलभूत अंग नाही आहे, विचार हा मूलभूत अंग आहे. त्याच्यामुळे तातडीने कारवाई झाली पाहिजे. आणि त्यापुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे की गुन्हे दाखल होत आहेत काही प्रकरणांमध्ये, जसं मीरा रोडच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, परंतु आरोपींना नोटीस द्यायची प्रक्रिया आहे. माझं असं म्हणणं आहे, संप्रदायाच्या नावावर, भाषेच्या नावावर प्रताडित करण्याच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी थेट अटक केली पाहिजे. अशा प्रकारचं आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये एक ऑफिस ऑर्डर रिलीज केली पाहिजे की ज्यावेळेस पुख्ता सबूत असेल, कारण कायद्यामध्ये सुद्धा म्हणजे स्पष्ट सबूत मिळवण्यासाठी किंवा भूमिका जाणून घेण्यासाठी स्पष्ट सबूताच्या बाबतीत तेव्हा नोटीस देऊन विचारणा करून अटक करण्याची प्रक्रिया आहे. परंतु ज्या प्रकरणात व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, अशा प्रकरणात मला असं वाटतंय की थेट आरोपींना अटक केली पाहिजे. त्याच्याशिवाय यांचे जे गॉडफादर असतील, यांचे जे मास्टर माइंड असतील, त्यांना की नाही कायदा काय, भारताचं संविधान काय, भारताचं लोकतंत्र काय, त्याचबरोबर राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच काय, हे यांच्या आकांना आणि यांच्या मास्टर माइंड्सला कळणार नाही. कारण यांची जी बुद्धिमत्ता आहे, ही बुद्धिमत्ता आहे ना एका विशिष्ट मार्गाने जाणारी आहे, गलिच्छ राजकारणाच्या मार्गाने जाणारी आहे. मी म्हणतोय की ह्याच सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणजे भाषा खतरे में आहे. म्हणून आता 5 तारखेला जो त्यांनी कुठे कार्यक्रम ठेवला आहे, तो दिवस या देशातला काळाकुट्ट दिवस असणार आहे. 5 तारखेला 5 जुलै 2025ला उद्धव असेल, राज ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, जे कोणी असतील, जे कोणी म्हणजे अन्याय करून, जे कोणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मनोबलावर गदा आणून जो दिवस करत आहेत, त्या दिवसाला मी ब्लॅक डे म्हणाल. त्या दिवसाला 5 जुलै हा या देशातला ब्लॅक डे. कारण सामान्य मुलांचे 5 क्रेडिट्स मायनस करून, मारून, मारक ठरून
जे आहेत एक विजय उत्सव करायला चाललेत, एक क्रांती दिवस मनायला चाललेत, त्या क्रांती दिवस नसून तो ब्लॅक डे है, ब्लॅक डे है, ब्लॅक डे है. तर एक वेगळा प्रश्न आहे की भारतीय प्रकाश महाजन जे आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाळीव प्राण्यांसाठी महानगरपालिकेतून बॅच घ्यावा लागतो. सदावर्तेच्या बॅचची मुदत संपली आहे. आणखी भाजपने त्यांचे नूतनीकरण केले नाही, त्यामुळे नगरपालिकेची गाडी येऊन या श्वानाला, असा एक वर्ड यूज केलेला आहे, पकडून घेऊन जातील, अशी बोचरी टीका प्रकाश महाजन यांनी आपल्यावरती केलेली आहे. तर त्यावर आपण काय म्हणतो? म्हातारा है, बूढ़ा है, हमारे पास बूढ़ों की इज्जत की जाती है. दादा के उम्र का है, ते आजोबाच्या उमरचा आहे. स्टोरी टेलर राज ठाकरे ज्या प्रकारे इव्हेंट करते त्याच प्रकारे हा आमचा म्हातारा वृद्ध दादाच्या उमरचा माणूस माझ्यावर बोलून थोडीशी प्रसिद्धी मिळते 1500 लोकांची. परंतु मला कोणाला अपमानित करायचं नाही आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस ते तुमचे माध्यमाचे प्रतिनिधी जातात, कारण मी जे आहे मेडिकल सायन्सचा माणूस आहे, मला असं वाटतं की त्यांना आता शब्द वापरू नये. ते अत्यंत खालचे शब्द वापरतात, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या जे सत्य शब्द आहेत ते मला वापरायला हरकत नाही. त्या वयाच्या माणसांना ना, म्हणजे जर परसाकड करायची म्हणतात, ज्याला संडास म्हणतात की नाही, आमच्या ढोबळ भाषेत परसाकड करायची म्हणतात. परसाकड करायला जाताना 2 माणसं उचलायला लागत असतील आणि 2 माणसं बसवायला लागत असतील, त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आणि मला असं वाटतं आहे की ज्या प्रकारे ते व्यक्त होत आहेत ना, ते व्यक्त होणं म्हणजे मला असं वाटतं आहे की त्यांच्या म्हातारपणाची काठी आहे. आणि म्हातारपणाची काठी म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. कुठंतरी उजाळा मिळेल. परंतु प्रकाश नुसता नावात असल्यानं चालत नसतं. प्रकाश नुसता नावात असल्यानं चालत नसतं. जीवनामध्ये खरा प्रकाश आणण्यासाठी ना तेवढं विचारवादी राहावं लागत असते. प्रकाश लेकरांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या लेकरांच्या आयुष्यात 5 मार्काची कटोती, 5 ज्याला म्हणतो क्रेडिटची कटोती करून इतरांच्या कुटुंबात अंधार करणारा एवढा म्हातारा माणूस नावाने प्रकाश असू शकेल, परंतु विचाराने प्रकाश नाही. आणि अशा अंधकारमय माणसाच्या बाबतीमध्ये मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉक्टरेट झालेला माणूस, ह्या माणसाला उत्तर देण्या एवढ्या लायकीचा माणूस नाही. उत्तर देण्या एवढ्या लायकीचा हा माणूस नाही. त्याच्यामुळे ह्या माणसाने हा माणूस जे काही बोलत आहे तो म्हणजे मला म्हणायचं आहे की वायफळ आहे, मला म्हणायचं आहे की बालिश आहे, मला म्हणायचं आहे की म्हणजे संस्कृतीच्या विरुद्ध जाऊन हा माणूस बोलतो. आणि मला असं वाटतं की उपजीविकेचं माझ्यावर बोलून काम आहे. माझ्यावर बोलल्यामुळे उपजीविका चालते की काय? उपजीविका माझ्यावर बोलून चालते की काय? उपजीविका माझ्यावर बोलून चालते की काय असा देखील मला प्रश्न पडतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.